M1च्या PYQ सिरीजमध्ये आज आपण सॉल्व करतो आहे एक सेकंड चॅप्टरचा क्वेश्चन. दिस इज मोस्ट कॉमनली आस्क्ड क्वेश्चन इन अमरावती युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेला CSC इन्व्हर्स, ते CSC इन्व्हर्स नाही, ॲक्च्युली ते कोसेक इन्व्हर्स आहे. ठीक आहे, जो आपण मॅथ फॉर्मॅटमध्ये कोणता क्वेश्चन लिहितो ते कोसेक इन्व्हर्स असं लिहिलं जातं आहे. आता क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय, जे आपल्याला राईट साईडला दिसतं आहे रूटच्या आतमध्ये, ते आहे x पॉवर 1/2 प्लस y पॉवर 1/2 डिवायडेड बाय x पॉवर 1/3 प्लस y पॉवर 1/3. तर जेव्हा या कुठल्याही क्वेश्चनमध्ये जर न्यूमरेटरमध्ये x पॉवर असेल, डिनॉमिनेटरमध्ये x पॉवर असेल, तर असं ॲझ्युम करून चालायचं की हा क्वेश्चन एक होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन आहे. जर तुम्ही वरतून एक x पॉवर कॉमन काढला, फॉर एक्झाम्पल जर समजा x पॉवर 1/2 मी कॉमन काढला, मला काय मिळालं, x पॉवर 1/2 तो बाहेर निघाला, तिथे राहिलं 1 प्लस आणि y आणि x दोघांचा पॉवर सेम झालं तर y/x पॉवर 1/2. सिमिलरली जर मी डिनॉमिनेटरमधून x पॉवर 1/3 कॉमन काढला तर मला मिळालं 1 प्लस y/x पॉवर 1/3. आता जर दोन सिमिलर गोष्टी डिवाईडमध्ये असेल त्याच्या पॉवरचं काय होतं, सबट्रॅक्शन. ती जर गोष्ट मल्टिप्लायमध्ये असती तर पॉवरचं ॲडिशन. आता आपण डिवाईडमध्ये असल्यामुळे सबट्रॅक्शन करणार आहे, बाकीच्या गोष्टीला आपण चेंज करणार आहे. तसंच आहे ते 1 प्लस y/x पॉवर 1/2 आणि 1 प्लस y/x पॉवर 1/3. आणि बघा आता जर सबट्रॅक्शन तुम्ही केलं तर तुम्हाला मिळालं x पॉवर 1/6. ठीक आहे, आणि ओरिजिनलचे फंक्शन आहे 1 प्लस y/x पॉवर 1/2 प्लस 1/1 प्लस y पॉवर 1/3. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू रूटच्या आतमधली आहे. ठीक आहे, आणि एक्सचा तो काहीतरी पॉवर कॉमन निघाला दोघांमधून, तर हे आपल्याला एक हिंट देते की हा क्वेश्चन होमोजिनियसचा आहे. कुठलं होमोजिनियस इक्वेशन, ॲक्च्युली युलर्स डिडक्शन. ऐकलं असेल ना क्वेश्चनमध्ये, दॅट इज युलर्स डिडक्शन फॉर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा क्वेश्चन आहे. सो युलर डिडक्शन फॉर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. तर होमोजिनियस इक्वेशनसाठी सॉल्व करायला आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी लागते ती आहे डिग्री. डिग्रीसाठी काय केलं आपण, एक्सचा कॉमन पॉवर बाहेर काढला. लेटेस्ट सपोज याला मी यू म्हटलं, कोसेक इनव्हर्स ऑफ रूट तसाच ठेवतो, रूटच्या आतमधलं इक्वेशन सध्या आहे तसंच लिहिणार आहे. एक्सचा पॉवर 1/2 प्लस वायचा पॉवर 1/2, एक्सचा पॉवर 1/3 प्लस वायचा पॉवर 1/3. ठीक आहे, आता हे रूटच्या आतमधली व्हॅल्यू आणि इकडे समजा कोसेकला मी लेफ्ट साईडला पाठवतो, मला भेटलं कोसेक ऑफ यू, आणि राईट हँड साईडला रूटच्या आतमधली जी व्हॅल्यू आहे ती आपण आता सॉल्व केलेली आहे. कुठली सॉल्व केलेली आहे, ते एक्सचा पॉवर 1/6, त्याला लिहिणार आहे मी एक्सचा पॉवर 1/6, सॉरी एक्सचा पॉवर 1/6 नॉट 1/6चा पॉवर, एक्सचा पॉवर 1/6 परत 1 प्लस y/x त्याचा पॉवर 1/2 टोटल डिवायडेड बाय 1 प्लस y/x पॉवर 1/3. आणि ही पूर्ण गोष्ट रूटमध्ये असल्यामुळे याचा पॉवर काय होणार, 1/2. ठीक आहे, आणि तो 1/2 आला रूट असल्यामुळे. आता जेव्हा पॉवरचा पॉवर असतो तर पॉवर आपसात काय होते, मल्टिप्लाय. तर 1/2 काय झालं, सगळ्यासोबत मल्टिप्लाय झाला. तर मला मिळालं v इक्वल्स टू सपोज कोसेक ऑफ u इक्वल्स टू 1/6 इंटू 1/2 किती होणार, हा झाला एक्सचा पॉवर 1/12. ठीक आहे, आणि बाकी जे राहिलं ते आहे 1 प्लस y/x पॉवर 1/2, याला काही चेंज केलेलं नाही आहे. आणि खाली पण 1 प्लस y/x पॉवर 1/3 हा आपण सेम ठेवलेला आहे, होल पॉवर 1/2. आता इथे एक्सचा पॉवर 12 आहे. मी आधी सांगितलं की जेव्हा आपण एक्सचा कॉमन पॉवर काढतो तो असते आपली डिग्री. सो इथे आपण म्हणू शकतो की फॉर दिस मतलब अबव होमोजिनियस इक्वेशन डिग्री इज 1/12. डिग्री इज 1/12. आता हे आपण यूज करणार आहे कशामध्ये, युलर्स डिडक्शनमध्ये. सो युलर्स डिडक्शन काय म्हणते, युलर्स डिडक्शनसाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे असला पाहिजे. जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो फक्त डिडक्शन नंबर 1साठी आपल्याकडे आहे, जे आपण लिहितो आहे सध्या. पहिले डिडक्शन म्हणजे फर्स्ट टाईम डिफरन्सिएशन केल्यावर काय होणार होमोजिनियस इक्वेशनचं. ठीक आहे, कुठलं डिफरन्सिएशन, पार्शियल डिफरन्सिएशन. का, कारण की एक फंक्शन एक्सचं पण आणि वायचं पण आहे.
जर समजा n डिग्री असेल त्याची, तर आपण काय करणार आहे, x इंटू डो यू बाय डो एक्स प्लस वाय इंटू डो यू बाय डो वाय प्लस z इंटू डो यू बाय डो z इक्वल्स टू n टाइम्स काहीतरी यूचं फंक्शन म्हणजे लेफ्ट हँड साईडचं, दॅट इज फाय ऑफ यू अपॉन फाय डॅश ऑफ यू. ठीक आहे, फाय ऑफ यू अपॉन फाय डॅश ऑफ यू. आता हे फाय कुठलं फंक्शन आहे आपल्यासाठी तुम्ही चेक करा. तर यू कशाचं, यू कोणाचं फंक्शन आहे, कोसेकचं फंक्शन आहे ना, कोसेक ऑफ यू. तर आपल्यासाठी फाय म्हणजे कोसेक ऑफ यू. आता हे फंक्शन बघा वाय आणि एक्सचं, झेड तर काम नाही, तर झेड का झाला 0. एन बघा काय असते, डिग्री जी आपण ऑलरेडी लिहिलं आहे 1/12. आणि हा यू पूर्ण कशाचा फंक्शन आहे, कोसेकचं. त्यामुळे आपण यू इक्वल टू काय लिहिणार आहे, कोसेक ऑफ यू. तुम्हाला फाय भेटला आहे, एन भेटला आहे, आणि तुम्ही पहिलं इक्वेशन सॉल्व करू शकता फर्स्ट डिडक्शन. तर डायरेक्ट तुम्ही जर व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल एक्स इंटू डो यू बाय डो एक्स प्लस वाय इंटू डो यू बाय डो वाय इक्वल्स टू एनची व्हॅल्यू किती आहे 1/12. फाय काय होता, कोसेक. तर कोसेक यू आणि डिनॉमिनेटरला त्याचं डेरिव्हेटिव्ह, कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय असते, कोसेक यू कॉट यू मायनसमध्ये. ठीक आहे, सो मायनस कोसेक यू कॉट यू. बघा वरती पण कोसेक आहे, खाली पण कोसेक आहे, ते कॅन्सल आउट झालं. ठीक आहे, मायनस आपण लिहू शकतो बाहेर, सो मायनस 1/12. आणि हा 1 कॉटला काय लिहू शकतो आपण, कॉटचं रेसिप्रोकल काय होते, टॅन होते, याला आपण लिहिणार टॅन यू. तर आपण म्हणू शकतो की जो आपला एक्स डो यू बाय डो एक्स प्लस वाय डो यू बाय डो वाय इक्वल्स टू काय झालं आहे, मायनस 1/12 टॅन यू. आता हे कशाला कळावं लागते, सेकंड डिडक्शनसाठी आपल्याला एक फंक्शन पाहिजे असते जे फर्स्ट डिडक्शनवरून भेटलं. आता फर्स्ट डिडक्शन आपल्याला जे फंक्शन भेटलं आहे ते आहे मायनस 1/12 टॅन यू. तर हे मायनस 1/12 टॅन यू हे आपल्या सेकंड डिडक्शनसाठी कामात येणारं फंक्शन आहे. परत इक्वेशन आपलं होमोजिनियस आहे. सेकंड डिडक्शनसाठी जे टॅन यूचं आपण यूज करणार आहे त्याला आपण ॲप्रॉक्सिमेटली ॲज्युम करू की इट इज अ फंक्शन ऑफ जी ऑफ यू. कुठलं फंक्शन आहे, टॅन यू. तर मग सेकंड डिडक्शन काय युलरचं, लेट्स से युलर्स सेकंड डिडक्शन फॉर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. हे ॲक्च्युली पार्शियल आहे पण आपण म्हणू शकतो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, इथे डिग्रीची काही गरज नाही, डिग्री आपण ऑलरेडी लिहिलेली आहे, ऑलरेडी यूज केलेली आहे आधी क्वेश्चनमध्ये. ते आहे जनरल केसमध्ये एक्स स्क्वेअर डो स्क्वेअर यू अपॉन डो एक्स स्क्वेअर प्लस 2xy डो स्क्वेअर यू अपॉन डो एक्स डो वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू अपॉन डो वाय स्क्वेअर, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ॲक्च्युली. आता राईट हँड साईडमध्ये काय होणार त्याचं, जी ऑफ यू आणि इंटू जी डॅश यू मायनस 1, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत, वरती लिहिलेलंच आपण, आपल्याला फक्त राईट हँड साईड सॉल्व करायची आहे. तर या इक्वेशनमध्ये फक्त आपण जी ऑफ यूची व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे, आधी लिहून घेऊ जी एक्स स्क्वेअर डो स्क्वेअर यू बाय डो एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स XY डो स्क्वेअर यू अपॉन डो एक्स डो वाय प्लस वाय स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू अपॉन डो वाय स्क्वेअर इक्वल्स टू जी ऑफ यू काय होता आपला -1/12 आणि टॅन यू. ठीक आहे, आता डिफरन्शिएट करताना मायनस विसरू नका. तर मायनस लिहा आधी, टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय होते सेक्स स्क्वेअर यू आणि खाली डिवाइडमध्ये 12 आणि -1. ठीक आहे, आता फक्त राईट हँड साईडला सॉल्व करू आपण. सो मायनस टॅन यू असंच लिहितो, त्यातलं आतमधलं मायनस जर कॉमन काढलं तर काय राहिलं फक्त सेक्स स्क्वेअर यू. ठीक आहे, तिथे +1 आणि ते डिवाइड बाय 12 आणि टॅन स्क्वेअर टॅन यूला पण डिवाइडमध्ये 12 आहे. ठीक आहे, ओके ओके, एक मिनिट लिहा झालेला. सो टॅन यू इथे मायनस इंटू मायनस काय झाला आहे, प्लस झालेला आहे. सो प्लस टॅन यू, आतमध्ये सेक्स स्क्वेअर यू किती झाला आहे, टॅन स्क्वेअर यू +1 टोटल डिवाइड बाय 12 आणि +1. ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करा फक्त. सो टॅन यू बाय 12 इथे भेटला आहे टॅन स्क्वेअर यू +1 आणि +12 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर टोटल डिवाइड बाय 12. आता बघा सिम्पलची गोष्ट आहे, हे टॅन यू बाय 12 इंटू टॅन स्क्वेअर बाय 12 प्लस 13/12. हे पण एक क्वेश्चन विचारलं आहे असं सिम्प्लिफाय करा म्हणून. किंवा डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण कॉमन बाहेर काढू शकतो. कॉमन 12 जर बाहेर काढला तर 12 × 12 144 भेटला आणि आतमध्ये राहिलं टॅन स्क्वेअर यू +13. हे सध्या आपल्याला प्रूव्ह करायचं होतं या क्वेश्चनमध्ये. सो
So therefore we can say hence proved. Thank you.